श्री श्री सतीशिवकाय नमो नमो नारायण नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे। सकाळचे 6:30 वाजलेत आता आणि आम्ही लवकर उठलेलो आहोत कारण फोंडेजी आजपासून गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत। या इथं फोंडेजी गुरुचरित्राचं पारायण करत आहेत, मी या इथं स्वयंपाकाची तयारी करत आहे। इथं काढा उकळायला ठेवलेला आहे आणि हा काढा वावडान शेपाचा आहे जो की वातीसाठी खूप चांगला असतो। आणि या इथं शेपूची भाजी धुवून घेते मी, मगाशी पाण्यामध्ये ठेवलेली भिजायला धुवायला। आता ही 2-3 पाण्याने चांगली धुवून घेत असते मी आणि नंतरच मग बनवत असते, कारण आजकाल काही भरोसा नाही, भाज्यांवरती सगळ्या फळांवरती औषध फवारणी करतात, म्हणून 3-1 पाण्याने मी धुवत असते भाजी। काढा पण चांगला शिजलेला आहे, गॅस बंद करते आणि ह्या कापामध्ये सोडते। कान्हा ओ कान्हा छेड दे मुरलिया, माझी इथं शापूची आणि भोपळ्याची सुद्धा भाजी बनवून झालेली आहे आणि फक्त मटकीची भाजी बनवायची राहिली आहे। आणि आता पीठ सुद्धा मळून ठेवले आहे, याच्यावरती झाकून ठेवते आणि थोडा वेळ टेरेसवर जाऊन येते, थोडा वेळ व्यायाम आणि सूर्यनमस्कार पण करते। फोंडेजीला ऑफिसला जायचं असतं, वेळ नसतो, त्याच्यामुळे सकाळी 4 अध्याय आणि संध्याकाळी 5 अध्याय बोलायचं असं त्यांचं नियोजन आहे। या इथं तांदूळ आहेत पक्ष्यासाठी, घेते ते। जी सुद्धा व्यायाम करत आहेत, मी अगोदर तांदूळ ठेवते पक्ष्यांसाठी भिंतीवरती। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमन हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल। झाला व्यायाम आजी? व्यायाम झाला का? करा करा, चांगला आहे, ह्या वयात व्यायाम करणं खूप चांगलं आहे आजी। आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसिद्ध भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते। चला तर मग व्यायाम झालेला आहे आणि आता घरी निघते। चला आजी येऊ का? मोठजी झालं पारायण? बेबी मग सुप्रभात। अरे स्नान किया तुमने? ठीक आहे ठीक आहे, मग जेवण करायचं? प्रसादासाठी भेंडीची भाजी बनवली आहे आणि चपात्या बनवते देवासाठी खास, देते लगेच येते। देवासाठी मी अगोदर छोट्या 2 चपात्या बनवते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद कृष्ण कृष्ण हरि हरि। प्राणाय स्वाहा पाणाय स्वाहा व्यानाय स्वाहा। आज फोंडेजी आणि दादू एकत्र चाललेले आहेत। दादू फोंडेजींना मेट्रो स्टेशनवर सोडेल। मग कितवा पेपर आहे बाळा आता? सेकंड लास्ट, 1 पेपर राहिला दादूचा। हाँ अभ्यास कर जा, पढ़ाई कर लो बेटा। पेपर टाकायला जायचं सकाळ सकाळी, 4 पैसे पण मिळतील आणि व्यायाम पण होईल, वेळेचा सदुपयोग पण होईल। मी आई माझ्या कर्तृत्वावर आलो तर मी खूप काय काय करू शकतो, तुला पण माहिती आहे। कर ले बेटा, मैं तो यही चाहती हूँ। मना बसलेला जेवण करायला आणि माझ्यासाठी पण ताट ठेवलेला आहे।
ही मटकीची भाजी माळाने बनवलेली आहे, जसं मी सांगेल तशी बनवली. आणि जे आता तू नेहमी बनवायची, खूप सोपी आहे एकदम सुपर सोपी ना. चला तर मग स्वादिष्ट जेवण झालेलं आहे आणि आता आपली पुढची कामं करून घेते. उठा, कॉलेज जायचं नाही का? उठा, उठून बसा. एक हा उठ. कुठे चालली आहे तू? मी पहिल्यांदा मंदिरात जाणार आहे, महादेवाचा जलाभिषेक करणार आहे, सोमवार आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये माझं काम आहे. काय काम आहे? वो बताते नाही क्या काम आहे. हाँ क्या? हाँ, तोपर्यंत तू येशील कॉलेजवरून. दादू आलेला आहे. कसा होता पेपर? छान छान. ओके. मी दादूचीच वाट बघत होते, तो कधी येतोय. आलेला आहे तो. आता मी बाहेर जाऊन येते. मैत्रिणी, आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत. ते म्हणजे माझ्या दिराची मुलगी आणि जावई, आणि ते आमची सुद्धा जावईने मुलगी झाली. तर त्यांच्या स्वागतासाठी मला छान स्वयंपाक करायचा आहे आणि त्यांचं चांगलं स्वागत करायचं आहे. ते यायच्या अगोदर मला स्वयंपाक करून घ्यायचा आहे, म्हणजे ते आल्यानंतर थोडा वेळ छान गप्पा मारता येतील. मी आता पटपट स्वयंपाक करून घेते अगोदर. अरे स्पिल व्हायला लागले, स्पिल व्हायला लागले. सोडावं लागतं झाकण. मग गोड काय करणार आता? गुलाब जामुन. मी रेडी टू मिक्स. काय ते? रेडी टू इट. रेडी टू इट असं काय? रेडी टू इट चितळेच आणलेलं पॅकेट एक, आणि याच्यामध्ये होतील 30 एक गुलाबजामुन होतील. ते म्हणलं गोड करावं. डाळ भात आणि व्हेज पनीरची भाजी. इथं पनीर बनायला. हा, आणि इथं काजू टाकलेले भिजायला. ह्या काजू भाजीमध्ये ठेवणार. सगळी भाजीची तयारी केलेली आहे मी. बाबो. ही भोपळा मायासाठी, दुधी भोपळा मायासाठी, माझा आवडता दुधी भोपळा. आज हा दुधी भोपळा कुणाला आवडत नाही, पण मला आवडतो. काय करायचं? दुधी भोपळा, शेवग्याची शेंग, कारलं, दोडका, भेंडी एवढंच माझ्यासाठी खाण्याजोग्या भाज्या आहेत. ओ माय गॉड, सनसेट बघ. वा. ही आहे दक्षिण दिशा, समोरची दक्षिण दिशा आहे. आणि आता सूर्याचं दक्षिणायन चालू आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला ते लालिमा दिसत आहे समोरची दक्षिणेकडे. रामं लक्ष्मणपुरजं दशरथनयनं श्यामलं शान्तमूर्तिं पन्घट पे नीर भरण जब आई. तर ही आहे माझी मुलगी, नवीन नवरी आहे. आज यांचा पाहुणचार करायचा आहे सगळा छान असा. मग कसं वाटतंय? आणि ही मुलगी खूप लाजाळू आहे. मला असं वाटत होतं की लग्नानंतर बोलते की नाही, कसं होणार हिचं. बोलते की आता बोलते, बघितलं ना, आता चांगलं बोलते. तर आता सुधार झाली. अजून 4-5 वर्षात भरपूर सुधारणा होईल आणि ही कंटिन्यू बडबड करत राहील. चल मग जेवण करायचं, करूया. चालेल. हा, दाजी हुशार आहेत. जावाई समजून चांगलं. चला मग कधी येतं पुन्हा? हा, जेव्हा पुण्यात याल तेव्हा या. 3 बना के आएंगे, यानी ये 2 हा, पुढच्या वेळेस 3 जण या.
फोंडेजी जोक करतात चांगलं. हाँ ये 2 है ना, इसलिए अगले साल जब आएंगे तो हम 3 आएंगे. ये वादा किया है, तब तक नहीं आएंगे. चालते चला. हा सावकाशा. बाय. चला तर मग आमचे पाहुणे गेलेले आहेत त्यांच्या घरी. मी भांडी आणि किचन ओटा पण स्वच्छ केलेला आहे. फोंडेजी श्री गुरुचरित्राचं पारायण करत आहेत. आता व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.